नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार. आजच्या भागात आपण पुन्हा देवघरात काढण्यासाठी छोट्याशा 4 रांगोळ्या बघणार आहोत. कालच्या रांगोळ्या तुम्ही ट्राय केल्या का? मला सांगा नक्की. आणि एकदम सोप्या सुंदर रांगोळ्या ह्या देवघरात काढण्यासाठी तुळशीसमोरही काढू शकता किंवा दारासमोरही काढू शकता. तर ह्या व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि रांगोळ्या आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये, जेणेकरून त्यांनाही रांगोळ्या बघायला भेटतील आणि ते नवीन काहीतरी शिकतील. तर मैत्रिणींनो, आपलं समजा तुम्ही जर रोज रांगोळी काढताय दरवाजासमोर आणि जर एखाद्या दिवशी नाही जमलं रांगोळी काढायला, तर आपल्या घरासमोर एकदम असं सुनं सुनं वाटतं ना, म्हणजे एकदम असं वेगळंच वाटतं. घरासमोर काहीतरी कमी असं वाटतं. आपण कसं समजा मेकअप केला आणि काहीतरी राहिलं कमी, फॉर एक्झाम्पल आपण टिकलीच लावायचं विसरलो तर आपला चेहरा वेगळा दिसतो. त्याच पद्धतीने आपण जर पूर्ण घराची साफसफाई केली, डेकोरेशन केलं आहे घराचं आणि जर घरासमोर रांगोळीच नाही काढली तर ते आपल्या घराचा शृंगार अधुरा वाटतो, अपूर्ण वाटतो. तर त्यामुळे मैत्रिणी, तुम्ही रांगोळी काढत जा. देवघरासमोर का होईना छोटीशी रांगोळी काढत जा. तर अशा पद्धतीने आपली पुढची रांगोळी बघू शकता तुम्ही. 3 रेषा काढून घेतल्या आणि छोटे टिंब देऊन घेतले, दोन्ही बाजूनी 2-2. एकदम सोप्या रांगोळ्या, काहीच नाही, कोणालाही काढता येतील एवढ्या सोप्या रांगोळ्या मैत्रिणींनो. या तुम्ही त्या 7 वारांच्या 7 रांगोळ्या भेटतात त्याही काढू शकता देवासमोर, असं काही नाही. माझं देवघर छोटं असल्यामुळे मी ह्या रांगोळ्या तर नाही काढत. आपले 7 वारांच्या 7 ते छापे ते काढते आणि बाहेर अशा रांगोळ्या ह्या पद्धतीच्या रांगोळ्या काढता. पण काही मैत्रिणींच्या घरी, म्हणजे काहींच्या घरी असतं ना की मोठं देवघर असतं आणि खाली जागा असते भरपूर काढायला, तर ते काढू शकतात अशा रांगोळ्या. बघा, कमळाच्या फुलाची रांगोळी तयार झाली आपली. किती सोपी आणि सुंदर आहे आणि दिसायला पण अशी क्यूट दिसते रांगोळी, नाजूक एकदम. पण नक्की ट्राय करत जावा मैत्रिणी तुम्ही. या रांगोळ्या खूप सोप्या आहेत, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. ही रांगोळी पण एक म्हणजे आपलं कमळाच्या फुलासारखीच आहे. ते कोलम वगैरे रांगोळी असतं ना, त्या टाईपमधली रांगोळी मैत्रिणींनो. ही एकदम किती छोटी आणि सुंदर रांगोळी आहे बघा. आपण ना एखाद्या सिरीजमध्ये मैत्रिणींनो आपण टिपक्यांच्या रांगोळ्या पण बघणार आहेत. तुम्हाला आवडेल का टिपक्यांच्या रांगोळ्या बघायला मैत्रिणी? मला नक्की सांगा. तुम्ही याच्यात तुमच्या पद्धतीने कस्टमायझेशन करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने रांगोळी वेगळी करू शकता. आता वरती सेम फुल काढून घ्यायचं असं आणि खाली तुम्ही तुमच्या पद्धतीने दुसरं काहीतरी काढू शकता. मी अशा पाकळ्या काढून घेतल्या आहे डबल कलरमध्ये. मी जो पिवळा कलर भेटला आहे त्यात तुम्ही दुसरा फेंट कलर पण भरू शकता, ऑरेंज कलर किंवा पिंक कलर. आणि असे लाल आणि पिवळ्या कलरचे टिपके देऊन घेतलेले. अशा पद्धतीने आपली पुढची रांगोळी पण तयार झाली. किती छान दिसते बघा मैत्रिणींनो ही रांगोळी. अशा पद्धतीची मी आधी पण रांगोळी काढली, पण थोडी डिझाईन चेंज केली त्याच्यामध्ये. आणि ही आपली आहे पुढची रांगोळी, स्वस्तिकची रांगोळी. खूपच सोपी ही रांगोळी पण, म्हणजे वेगळ्या पद्धतीने थोडंसं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपल्या त्याच रांगोळ्या पण त्याच्यामध्ये थोडी काहीतरी डिझाईन वेगळी ॲड करायची. झाली तयार रांगोळी, काय एवढं अवघड नाही राहत. अशा बाजूने 3-3 रेषा देऊन घेतल्या आणि टिपके देऊन घेतलेत आणि कलर भरून घ्यायचे. झाली. काय अवघड आहे का बरं? सांगा मला मैत्रिणींनो. रांगोळी काढणं काहीच अवघड नाही. ना क्लास करायची गरज आहे ना काही. एकदा तुम्ही फक्त व्हिडिओ बघायचे, ट्राय करायची तशी रांगोळी, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने काढू शकता डिझाईन जशी पाहिजे तशी. आणि या पद्धतीने असे, आणि मध्ये त्याला कलरचे टिपके द्यायचे, म्हणजे रांगोळी आपली कलरफुल जर थोडीशी दिसली पाहिजे, पूर्ण सफेद नाही पाहिजे रांगोळी. अशा पद्धतीने आपली ही रांगोळ्या झालेल्या आहे मैत्रिणींनो. अशाच रांगोळ्यांसहित पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.